नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वाईन शो मध्ये तुमचं स्वागत। एकीकडे केंद्र सरकारच्या धोरण धरसोडीनं शेतमालाचे दर पडलेत, कापूस आणि सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली आलेत, तर दुसरीकडे निसर्गाच्या अवकृपेनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत। 2 आठवड्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं तब्बल 1 लाख हेक्टरवरील पिकांची माती केल्याचा अंदाज कृषी विभागानं नुकताच वर्तवलाय। मग कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालंय, नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार का, यावर बोलूच। पण त्यासोबतच केंद्र सरकारने शेती आणि ग्रामीण विकासासाठी एक परिषद स्थापन करण्याची योजना का आखली आहे, इलेक्ट्रिक उपकरणाचा शेतीत कसा वापर करता येऊ शकतो, यावरही बोलूया। अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे आता शेवटच्या टप्प्यात आलेत। 28 जिल्ह्यात अंदाजे 1 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। गेल्या महिन्यात राज्यात अनेक जिल्ह्यांना 3 ते 4 वेळा अवकाळी पावसानं झोडपून काढलं, तर काही भागात गारपीटही झाली। त्यामुळे पीक भुईसपाट झाली, फळबागांना फटका बसला, उभी पिकं आडवी झाली। पण लोकसभा निवडणुकांचा माहोल गरमागरम असल्यानं अनेक भागात पंचनामे काही वेळेवर झाले नाहीत। पण एकूण नुकसानीचं क्षेत्र 1 लाख हेक्टरच्या आसपास राहू शकतं, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारकडे 25 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाच्या नुकसानीचा आकडा 95,000 हेक्टरच्या घरात गेलेला आहे। त्यात सर्वाधिक नुकसान एकट्या अमरावती जिल्ह्यात झालंय। ते किती, तर 56,000 हेक्टरहून अधिक या जिल्ह्यात नुकसान झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली की कृषी विभागाकडून नजर पाहणीच्या आधारे पीक नुकसानीचे आकडे ठरवले जातात। या आकडेवारीच्या आधारे राज्य सरकारला प्राथमिक अहवाल पाठवला जातो। दुसऱ्या बाजूला कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष पंचनामे सुद्धा केले जातात आणि त्यावरून मदत व पुनर्वसन विभागाला अंतिम अहवाल दिला जातो। कृषी विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार पीक नुकसानीचे अंतिम अहवाल अजून तयार झालेले नाहीयेत। त्यामुळे सगळ्या जिल्ह्यांचे अहवाल येताच राज्य सरकारला एकत्रित ही माहिती दिली जाईल। मदत व पुनर्वसन विभाग ही माहिती राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे। त्यानंतर मदत वाटपाबाबत निर्णय होईल। सद्यस्थितीत राज्यात झालेल्या नुकसानीबाबत राज्य नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमावलीनुसार कामकाज चालू आहे। मान्सूनचं आगमन होईपर्यंत अवकाळीचा आकडा पुन्हा वाढू शकतो, अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाऊ लागली आहे। त्याचं कारण उष्णतेच्या लाटा एकामागून एक कहर करतायत। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात 11,349, यवतमाळ जिल्ह्यात 2,524, अमरावती 56,096, बुलढाणा 9,943, वाशिम 3,955, बीड 1,021, सोलापूर 1,006, तर जळगाव जिल्ह्यात 4,600 हेक्टरवरील केळी, आंबा, पपई, लिंबू, भाजीपाला, ज्वारी, बाजरी, गहू आणि मका पिकाचं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यात 720, अहमदनगर जिल्ह्यात 282, सांगली 294, संभाजीनगर 163, तर धुळे जिल्ह्यात 222 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय। निसर्गाच्या लहरीपणानं शेतकऱ्यांचं पीक हातून गेलंय, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या धोरण धरसोडीनं शेतकऱ्यांना जेरीस आणलंय। त्यामुळे सरकारनं आता तरी निव्वळ कोरड्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नयेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। आता पुढची बातमी पाहूया। केंद्र सरकार एक राष्ट्रीय कृषी विकास आणि ग्रामीण परिवर्तन परिषद स्थापन करण्याची योजना आखतंय। या परिषदेतून कृषी आणि ग्रामीण भागातील विकास कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे। यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे सदस्य सुद्धा असतील। वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या धर्तीवर या परिषदेची स्थापना करण्यात येणार आहे, अशी ही चर्चा आहे। कृषी सचिव मनोज आहुजा यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक झाली। या बैठकीत ग्रामीण विकास, सहकार आणि पंचायत राज मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते। नव्याने सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचं नियोजन आहे। त्यामध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण परिवर्तन परिषदेची स्थापना करण्याची योजना आखण्यात आलेली आहे। सध्या गरम उन्हाच्या झळा विदर्भातील शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ लागल्यात। विदर्भातील नागपूर, अमरावती भागात संत्र्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, पण सध्या उष्णतेच्या झळासोबत केंद्र सरकारच्या धोरण लाखव्यांचा फटका संत्रा उत्पादकांना बसतोय। गेल्या वर्षी एप्रिल ते मेच्या दरम्यान दर दिवशी राज्यातून 6,000 टन संत्र्याची बांगलादेशला निर्यात केली जात होती, पण बांगलादेशनं नोव्हेंबर 2023 मध्ये संत्र्यावरील आयात शुल्क 88 रुपये प्रति किलो केल्यामुळे निर्यात मंदावली। संत्र्याचे दर दबावात आले, त्यामुळे सध्या दिवसाला फक्त 100 टन संत्र्याची निर्यात करत असल्याचं महा ऑरेंजचे कार्यकारी संचालक मनोज जवांजाळ यांनी सांगितलंय। डिसेंबर महिन्यात लोकसभेत
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्यामुळे संत्र्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याची कबुली सुद्धा दिली होती। तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने संत्रा निर्यातीवर अनुदान देण्याची घोषणा केली खरी, पण त्यातही अटी शर्तींचा खोडा घातला गेला आणि त्यामुळे संत्रा अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही। आता पुढची बातमी पाहूयात। शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी ई-अस्त्रा NACOF ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडनं ई-विडर, ई-रिपर, ई-ब्रश कटर आणि ई-कार्गो मल्टी युटिलिटी 3 व्हीलर या उपकरणांची निर्मिती केली आहे। NACOF ही एक खाजगी कंपनी आहे। देशातील शेतकऱ्यांना किफायतशीर दरात तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ही कंपनी प्रयत्नशील आहे। शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करता यावा यासाठी इलेक्ट्रिक उपकरणांच्या निर्मितीवर या कंपनीने लक्ष केंद्रित करण्यात आल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात येतोय। शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने देऊन त्यांच्या समस्या कमी होतील असा विश्वास कंपनीकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणाची निर्मिती केली जात असल्याचं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश बाबू पी यांनी सांगितलंय। पुढची बातमी। आगामी खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। आवश्यक प्रमाणात खतं बियाणं उपलब्ध करण्यात येत आहेत। नांदेड जिल्ह्यात यावर्षी मान्सूनची सुरुवात 10 दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पुढील 1.5 महिना जलसंधारणाची कामं राबवावी असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनमध्ये बुधवारी खरीप हंगाम 2024 पूर्वतयारी आढावा बैठक झाली। जून महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस पडेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी मृगाच्या सुरुवातीला 7 जून पासून पेरणी न करता 15 दिवस उशिरा पेरणी करावी अशी सूचना कृषी विभागाने केलेली आहे। बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत जाणार नाही याची काळजी घेण्याची ताकीद यावेळी देण्यात आलेली आहे। विकल्या जाणाऱ्या बियाण्यांची संपूर्ण माहिती दर्शनी भागात लावावी। नफेखोरीसाठी कोणत्याही अनोळखी बियाण्याची विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी। भरारी पथकांनी अचानक तपासणी करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत। या माहितीसोबत या बातम्यांसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।